नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज एक गोष्ट बघितली आणि ती तुमची माझीच गोष्ट आहे का, कुठेतरी त्याच्यातनं रिलेट होतं हे असं मला जाणवलं आणि तुमच्याबरोबर शेअर करावी असं नक्की वाटलं, म्हणून मी तुम्हाला ती गोष्ट सांगते आहे. एका जंगलामध्ये एक चिंटू नावाचा छान पक्षी राहत होता आणि तो सकाळी उठला की सगळ्या जंगलामधल्या प्राण्यांना जी काय मदत लागेल ती करत जायचा. कोणाला पाणी हवं असेल पाणी द्यायचा, कोणाला खाऊ हवं असेल तर खायचं आणून द्यायचा, कोणाचं घरटं काही तुटफूट झाली असेल तर ते दुरुस्त करायला मदत करायचा. असं तो जीवापाड सगळ्यांना मदत करत सुटतो खूप. आणि प्रत्येकजण मग त्याला हक्काने सांगायला लागतं की मग आम्हाला ही मदत पाहिजे, ती मदत पाहिजे. आणि चिंटू अगदी आपलं देहभान विसरून ही मदत करायचा. एकदा काय होतं, एकदा चिंटू आजारी पडतो. त्याला अगदी आपले पंखसुद्धा हलवता येत नाही. आपल्या घरट्यामध्ये निश्चित पडून राहतो. कुठल्याच प्राण्याला किंवा पक्ष्याला त्याची आठवण येत नाही. कोणीही त्याची विचारपूस करायला जात नाही की बाबा आज तुला काय झालं, रोज तू आम्हाला मदत करतो पण आज तुला काय झालं, कोणीही त्याला विचारायला जात नाही. तो निश्चित पडून जातो. असे 2-3 दिवस जातात बिना पाण्याचं, बिना खाऊन तो अगदी असा मलून असा पडून राहतो. तिकडून एक कासव जातं. त्या कासवाला या चिंटूच्या कहण्याचा आवाज येतो आणि तो म्हणतो की का रे बाळा, काय झालं तुला, मी आजारी पडलेलो आहे, मला खायला नाही आहे, मला प्यायला नाही आहे. तेव्हा मग तो कासव त्याला म्हणतो की तू सगळं छान करत होता, सगळ्यांना मी बघत होतो, तू सगळ्यांना मदत करत होता, पण तू स्वतःवर प्रेम करत नव्हता. तुला काय हवं आहे, तुला खायला प्यायला हवं आहे, तुला विश्रांती हवी, हे तू कधी लक्षच दिलं नाही. तू जेव्हा फिट राहशील तेव्हा तू दुसऱ्याला मदत करू शकशील. तू जेव्हा तुझ्यातली ताकद ओळखशील तेव्हा तू दुसऱ्याला ताकद देऊ शकशील. तू तुझ्या शक्तीच्या बाहेर तू इतर जणांना मदत करत होतास आणि म्हणून तू आजारी पडला. आणि मग तो कासव त्याची खूप काळजी घेतो आणि मग बाकीच्याही तो प्राण्यांना जाणीव करून देतो की रोज तुम्हाला जो चिंटू मदत करायचा त्याचं तुम्ही साधं विचारलं पण नाही, काय होतं आहे तुला. तेव्हा ते सगळे जंगलातले प्राण्यांना थोडी लाज वाटते, ते चिंटूला भेटायला जातात. त्याच्यानंतर चिंटू हळूहळू बऱ्यापैकी रिकवर होतो, तो त्याची तब्येत सांभाळतो. तर आणि मग त्याला कासवाचं म्हणणं पडतं की जेव्हा दुसऱ्याचं आपण काळजी घेतो तेव्हा स्वतःची काळजी आधी घेणं गरजेचं आहे. तो मग सकाळी उठले की स्वतःचा वेळेत ब्रेकफास्ट करायचा, आपलं घरटं नीट स्वच्छ करायचा, स्वतःसाठी वेळ काढायचा, दमला तरी झोपून राहायचा आणि तो बाकीच्यांना नाही म्हणायला शिकला. परत काही प्राणी यायला लागले हक्काने, चिंटू आम्हाला ही मदत कर, ती मदत कर. तेव्हा तो ठामपणे त्यांना नकार देऊ लागला की नाही, हे माझ्या ताकदीच्या बाहेर आहे किंवा आत्ता ही माझी विश्रांतीची वेळ आहे. सख्यांनो, गोष्ट कळली तुम्हाला? ही तुमची आमचीच गोष्ट आहे हो. थोडं लक्ष द्या स्वतःकडे लक्ष द्या. कारण काय माहिती आहे का, जो उठतो तो आपला वापर करून घेतो आणि मग आपल्याला काय झालं काय माहिती आहे का, आपल्याला ही ताकद आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत टिकवायची आहे. म्हातारपणात आपल्याला कोणी आहे का हे लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा कोणीतरी करणं किंवा ह्याच्यापेक्षा आपणच आपली ताकद जपून ठेवा. नक्की लोकाला मदत करा, पण आपल्या शक्तीच्या बाहेर जाऊन मुळीच करायची नाही. हे मी पण आत्ताच शिकले बरं का. मलासुद्धा वाटायचं की आपल्याला सगळे छान म्हणतात, पण ह्याच्यात लक्षात आलं की नाही, लोक आपला फक्त फायदा घेत आहेत. आणि जेव्हा ही जाणीव होते ना, तर ही खूप वेदना देणारी जाणीव आहे. एक गाणं आहे बघा, इतनी शक्ति हमें दे ना दाता, दूसरों के खुद को जय करे, दूसरों को जय करने से पहले खुद को जय करे, अशी एक लाईन आहे बघा. ही लाईन नेहमी लक्षात ठेवा. ही पण मला एका माझ्या जीवलग मैत्रिणीने सांगितली की अगं, सगळ्यांसाठी जीव तोडून करते आहेस, स्वतःकडे बघ. आणि नेमकी त्याच वेळेस म्हणतात ना,
ही गोष्ट माझ्यासमोर आली आणि ती कुठेतरी मला पण लागली आणि कदाचित तुम्हाला पण ही लागू होत असेल म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. नक्की आपण चिंटू होतोय का हे लक्षात घ्या. नक्की मदत करा. आपण काय अगदी माणूस घाणे नाही आहे किंवा आपल्याला कोणाला माणसं तोडायची नाही आहे, पण सांभाळून कराय. चिंटूची जी गत झाली ती आपली होता कामा नये आहे, एवढंच मला सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.